केंद्र शासनाने देशातील प्रत्येक राज्यामध्ये शिक्षण सप्ताह शाळा महाविद्यालयामध्ये साजरा करण्याचा उपक्रम राबवण्याबाबत परिपत्रक काढलेले आहे। त्याच अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने सुद्धा आपले परिपत्रक जारी केलेले आहे। 16 जुलै 2024 चे हे परिपत्रक आहे। आता शिक्षण सप्ताह आपल्याला का साजरा करायचा आहे, त्याचा उद्देश काय आणि शिक्षण सप्ताह साजरा करत असताना कोणकोणते उपक्रम आपल्याला घ्यायचे आहे त्याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मी गोपाल चव्हाण। तुम्ही पाहता @वेटोइन्फो हे यूट्यूब चॅनल। तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर हे चॅनल नक्की सबस्क्राइब करा। राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त शिक्षण सप्ताह साजरे करण्याबाबत केंद्र शासनाद्वारे राज्यांना कळवण्यात आलेले आहे। शिक्षण सप्ताहात आठवड्याचा प्रत्येक दिवस एका विशिष्ट उपक्रमासाठी नियोजित करण्यात आलेला आहे, ज्यात शिक्षण व विकासाच्या विविध पैलूंचा समावेश आहे। हा शिक्षण सप्ताह विद्यार्थी, शिक्षक, धोरणकर्ते व भागधारक यांच्यामध्ये सहकार्य वाढवणारा ठरणार आहे। शिक्षण सप्ताहाचा कालावधी 22 ते 28 जुलै 2024 हा असणार आहे। प्रत्येक दिवशी कोणते उपक्रम आपल्याला घ्यायचे आहेत, तर शिक्षण सप्ताह निमित्त आयोजित करण्याचे उपक्रम आणि दिनांकानुसार त्यांची यादी आपण या ठिकाणी पाहणार आहोत। पहिला दिवस सोमवार दिनांक 22/7/2024 अध्ययन अध्यापन साहित्य दिवस म्हणून आपल्याला तो दिवस साजरा करायचा आहे। दुसरा दिवस मंगळवार दिनांक 23/7/2024 हा मूलभूत संख्या ज्ञान व साक्षरता दिवस म्हणून आपल्याला साजरा करायचा आहे। तिसरा दिवस बुधवार 24/7/2024 हा क्रीडा दिवस म्हणून आपल्याला साजरा करायचा आहे। चौथा दिवस गुरुवार दिनांक 25/7/2024 सांस्कृतिक दिवस म्हणून आपल्याला हा दिवस साजरा करायचा आहे। पाचवा दिवस शुक्रवार दिनांक 26/7/2024 कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस म्हणून आपल्याला हा शाळेमध्ये साजरा करायचा आहे। दिवस सहावा शनिवार मिशन लाईफच्या दृष्टिक्षेपात एको क्लब उपक्रम किंवा शालेय पोषण दिवस म्हणून आपल्याला हा दिवस साजरा करायचा आहे। दिवस सातवा रविवार 28/7/2024 हा समुदाय सहभाग दिवस म्हणून आपल्याला साजरा करायचा आहे। या पद्धतीचा शिक्षण सप्ताह म्हणजे 7 दिवसाचा आपल्याला साजरा करायचा आहे। या दिनांकानुसार 7 दिवसासाठी हा शिक्षण सप्ताह असणार आहे। प्रत्येक शाळा महाविद्यालयामध्ये तो आपल्याला साजरा करायचा आहे। शिक्षण सप्ताह साजरा करण्याबाबत आता प्राथमिक आणि माध्यमिक युवनचे सुद्धा पत्र निर्गमित होत आहे। त्याच अनुषंगाने आपण यवतमाळ जिल्ह्याचे डॉक्टर जयश्री राऊत शिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद यवतमाळ यांचे पत्रक या ठिकाणी पाहणार आहोत आणि समजून घेणार आहोत की आपल्याला शिक्षण सप्ताहाची कार्यवाही शाळा आणि महाविद्यालयामध्ये कशा पद्धतीने करायची आहे। या पत्रामध्ये दिलेला आहे की प्रति मुख्याध्यापक खाजगी माध्यमिक व उच्च माध्यमिक सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यम यवतमाळ जिल्हा विषय दिलेला आहे 22 जुलै ते 28 जुलै 2024 पर्यंत शिक्षण सप्ताह साजरा करण्याबाबत। या पत्रामध्ये सांगितलेलं आहे की त्याची अंमलबजावणी आपल्याला कशी करायची आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत। उपरोक्त विषय संदर्भीय पत्रांच्या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की दिनांक 22 जुलै ते 28 जुलै 2024 पर्यंत प्रत्येक शाळेत शिक्षण सप्ताह साजरा करण्याचा आहे। त्या अनुषंगाने संदर्भीय पत्र व सोबत जोडलेले इतर सर्व संदर्भीय पत्राचे प्रत्येक शाळेने काळजीपूर्वक वाचन करून तसेच या संपूर्ण पत्राची प्रिंट काढून आपल्या शाळेतील सर्व कार्यरत शिक्षकांची सभा घेऊन त्यांना या पत्राचे वाचन करून सांगणे। याबाबत आपल्या स्तरावरून दिलेले प्रत्येक दिवशी आवश्यक उपक्रम राबवण्यात यावा। राबवलेला उपक्रमाचे फोटो व व्हिडिओ पत्रात नमूद लिंकवर अपलोड करावे। तसेच यासाठी आपल्याला शाळेतील एका शिक्षकाची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करावी। यवतमाळ जिल्ह्यातील 100% शाळांनी यामध्ये सहभागी होणे अनिवार्य आहे। याबाबत या कार्यालयाकडून तसेच आपले गट शिक्षण अधिकारी यांच्याकडून प्राप्त सूचनांची अंमलबजावणी करणे अनिवार्य आहे। याची प्रत्येक शाळेने नोंद घ्यावी। शिक्षण सप्ताहाच्या अनुषंगाने डॉक्टर जयश्री राऊत शिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद यवतमाळ यांचे हे पत्रक आहे। शिक्षण सप्ताहाबाबत शाळांनी कशा पद्धतीने अंमलबजावणी करावी याबाबतची सर्व माहिती या पत्रकावरून आपल्याला समजते। शिक्षण सप्ताह साजरा करण्याबाबतचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा। तसेच अशाच नवनवीन शैक्षणिक माहितीसाठी हे चॅनल नक्की सबस्क्राइब करा। थँक यू फॉर वॉचिंग।